महाराष्ट्रामध्ये आज 21 ऑगस्ट 2026 ला आणखी एका शिक्षक भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की सध्या पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती 2025 ज्यामध्ये महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा येतात व अनुदान प्राप्त खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा येतात आणि आता आणखी एक भरती या पवित्र पोर्टल मार्फत सुरू होणार आहे आणि त्या भरतीची घोषणा आज 21 ऑगस्ट 2026 ला करण्यात आलेली आहे. मित्रांनो, नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या काही शासकीय आश्रमशाळा आहेत, या शासकीय आश्रमशाळांमधील भरती आता पवित्र पोर्टल मार्फत होणार आहे आणि त्या भरतीची घोषणा यापूर्वीच केली होती, परंतु आज म्हणजेच 21 ऑगस्ट 2026 ला या आश्रम शाळेमधील जे काही शिक्षकांचे सविस्तर पद आहेत, म्हणजे शिक्षकांच्या रिक्त पदांची जी काही सविस्तर माहिती आहे ते विभागानुसार दिलेली आहे, ती माध्यमानुसार दिलेली आहे आणि ती गटानुसार सुद्धा दिलेली आहे. आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला याविषयी डिटेल्स चर्चा करायची आहे. बघा, ह्या ज्या शासकीय आश्रमशाळा आहेत यामध्ये जी मेगा भरती होणार आहे त्यामधील शिक्षकांच्या एकूण रिक्त पदांची संख्या त्यांनी दिलेली आहे आणि ती रिक्त पदांची संख्या आहे 2421. किती पद भरल्या जाणार आहेत? एकूण 2421 पद या शासकीय आश्रमशाळेमध्ये भरल्या जाणार आहेत आणि ही संपूर्ण भरती पारदर्शक व्हावी, या भरतीमध्ये मानवीय हस्तक्षेपाला कुठलाच वाव नसावा, त्यासाठी ही भरती प्रक्रिया आता महाराष्ट्र शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून म्हणजे करण्याचं ठरवलेलं आहे. आणि आता या भरती प्रक्रियेमध्ये ज्या काही विभाग आहेत त्या विभागानुसार जी काही रिक्त पदांची संख्या आहे ती या स्क्रीनवर मी शेअर केलेली आहे आणि प्रत्यक्ष मी तुम्हाला सांगणार पण आहे. तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं तर एकूण रिक्त पद आहेत 2421. त्यापैकी विभागनीय पदांची विभागणी दिलेली आहे. तुम्हाला 2 कॉलम दिसतील माझ्या डाव्या बाजूला, एक आहे विभाग आणि दुसरा आहे पदे. तर नाशिक विभाग यामध्ये 826 सर्वाधिक शिक्षकांची पद रिक्त जर कोणत्या विभागामध्ये असतील आदिवासी शासकीय आश्रमशाळेत तर तो आहे नाशिक विभाग. नाशिक विभागामध्ये शिक्षकांच्या एकूण रिक्त पदांची संख्या 826 म्हणजेच 826 आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक जो लागतोय तो ठाणे विभागाचा आहे. ठाणे विभागामध्ये 613 जागा शिक्षकांच्या एकूण रिक्त पदांची संख्या जी आहे ती 613 आहे. त्यानंतर पुढला जो विभाग आहे तो विदर्भामधला आहे आणि विदर्भामधला जो विभाग आहे तो आहे नागपूर विभाग आणि या नागपूर विभागामध्ये शिक्षकांच्या एकूण रिक्त पदांची संख्या शासकीय आश्रमशाळेमध्ये 514 आहे. त्यानंतर त्याच्या पुढला जो विदर्भामधला विभाग आहे तो आहे अमरावती विभाग आणि अमरावती विभागामध्ये शिक्षकांच्या एकूण रिक्त पदांची संख्या 468 दिलेली आहे. आणि तुम्ही जर या चारही विभागाचं शिक्षकांच्या रिक्त पदांचं जर ऍडिशन केलं, याची बेरीज केली तर ही एकूण संख्या होते 2421. आता आपल्याला ही संख्या मित्र गटानुसार पाहायची आहे की कोणत्या गटामध्ये किती पद आहेत ते आपल्याला सविस्तर बघायचं आहे. त्यानंतर पेसा क्षेत्रासाठी याच्यामधले किती शिक्षकांची पद आहेत आणि त्यानंतर बिगर पेसा हा सुद्धा याच्यामध्ये भाग आलेला आहे. तर आपल्याला पेसा क्षेत्राची बघायची आहे. बघा, पेसा आणि बिगर पेसा हे नॉन पेसा क्षेत्रातील जागा स्थानिक आणि आदिवासी क्षेत्रातील उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी
जागांचे स्पष्ट विभाजन करण्यात आले आहे. पेसा क्षेत्र 885 पदे आहेत. मी जर या 2421 पैकी पेसा क्षेत्रासाठी ज्या जागा आहेत त्या 885 आहेत. मग आता राहिलेल्या जागा बिगर पेसा क्षेत्रासाठी आलेल्या आहेत आणि त्यांची संख्या आहे 1536. 1536 बिगर पेसा. पेसा क्षेत्रासाठी किती आहे? 885, 885. आणि बिगर पेसा क्षेत्रासाठी किती आहे? तर 1536. आणि हा जो पदांचा आणि माध्यमाचा तपशील याच्यामध्ये आणखी त्यांनी दिलेला आहे तो असा आहे की या भरतीमध्ये वर्ग 3 संवर्गातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम बिगर पेसा क्षेत्र 862 जागा आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो की सगळ्यात महत्वाची बाब आहे ती म्हणजे प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम बिगर पेसा क्षेत्र 862 जागा आहेत आणि पेसा क्षेत्र 436 जागा आलेल्या आहेत. प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम शिक्षकांचे जे एकूण रिक्त पदांची संख्या आहे बिगर पेसा क्षेत्रासाठी 862 आहे आणि पेसा क्षेत्रासाठी ज्या जागा दिलेल्या आहेत त्या 436 जागा आहेत. कुठला आहे? प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यम ना प्राथमिक शिक्षक गट 1 ते 4 किंवा 1 ते 5 च्या जागा आहेत. बिगर पेसा क्षेत्रासाठी शिक्षकांच्या रिक्त पदांची जागा ज्या काही माध्यम आहे ते माध्यम आहे इंग्रजी माध्यमाच्या 161 आहे. बिगर पेसा क्षेत्रासाठी 161 माध्यम कोणतं आहे? इंग्रजी माध्यम. गट कोणता आहे? 1 ते 4 किंवा 1 ते 5. आणि पेसा क्षेत्राच्या 138 जागा आहेत. माध्यम इंग्रजी, गट 1 ते 5 किंवा 1 ते 6. पुढे त्यांनी असं दिलेलं आहे माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यम. माध्यमिक शिक्षक त्यांना पाहिजेत आणि आता ते पाहिजेत त्यांना इंग्रजी माध्यमाचे. तर माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यम बिगर पेसा क्षेत्रासाठी 22 जागा आहेत आणि पेसा क्षेत्रासाठी 5 जागा आहेत. माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यम बिगर पेसा क्षेत्रासाठी शिक्षकांच्या एकूण रिक्त पदांची संख्या 22 आणि पेसा क्षेत्रासाठी 5. माध्यमिक शिक्षक मराठी माध्यम बिगर पेसा क्षेत्रासाठी 352. बिगर पेसा क्षेत्रासाठी 352 आणि पेसा क्षेत्रासाठी माध्यमिक शिक्षक मराठी माध्यम एकूण शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या 138. पुढचा गट आहे आपल्या याच्यामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये तो आहे उच्च माध्यमिक. आता आपल्याला उच्च माध्यमिकच्या ज्या काही शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या आहे ती आता आपल्याला बघायची आहे. बघा, उच्च माध्यमिक शिक्षक एकूण 357 जागा आहेत. बिगर पेसासाठी 106 आहेत आणि पेसासाठी 251 आहे. मी पुन्हा सांगतोय उच्च माध्यमिक म्हणजे गट 11 ते 12 या गटासाठी एकूण रिक्त पदांची संख्या आहे 357. याच्यामधली बिगर पेसाच्या जागा आहेत 106 आणि पेसा क्षेत्राच्या जागा आहेत 251. यामध्ये विषय कोणते आहेत? तर मराठी आहे, इंग्रजी आहे, गणित आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, भौतिक शास्त्र आहे. म्हणजे ज्युनियर कॉलेजचे विषय सांगितले मी मराठी आहे, त्याच्यानंतर इंग्रजी आहे, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स आहे, त्यानंतर हिस्ट्री आहे, त्याच्यानंतर आपण जर पुढे बघितलं तर जिओग्राफी आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे आणि बायोलॉजी आहे. यासारख्या विविध विषयांचा यामध्ये समावेश आहे. आणि त्यांनी याच्यासाठी एक महत्वाची सूचना दिलेली आहे मित्र, ती अशी आहे आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त दीना बनसोड यांनी स्पष्ट केलं आहे की ही भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे केवळ गुणवत्तेच्या आधारावर आणि नियमानुसारच होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर किंवा भूलथापांवर विश्वास ठेवू नये. बघा, आदिवासी विभागाच्या ज्या आयुक्त आहेत माननीय त्या आहेत दीनाताई बनसोडे यांनी असं म्हटलेलं आहे
की ही जी भरती आहे ही भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या मार्फत होणार आहे आणि ती गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे. म्हणून आपल्या शिक्षक उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे. त्यांनी कोणत्याही भूलथापावर विश्वास ठेवू नये. फक्त त्यांचा विश्वास असला पाहिजे, तो पवित्र पोर्टलवरच त्यांना विश्वास ठेवायचा. तर आज आपण जी काही आणखी एक महाराष्ट्रामध्ये आपल्या शिक्षक उमेदवारांसाठी ही गुड न्यूज आहे. जी शिक्षक भरती होणार आहे ती शासकीय आश्रम शाळांमध्ये होणार आहे. एकूण पदांची संख्या 2421 आहे आणि मी तुम्हाला गटानुसार सांगितलेलं आहे. मराठी माध्यम, इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक गटाच्या सांगितल्या, माध्यमिक गटाच्या सांगितल्या आणि उच्च माध्यमिक गटाच्या सुद्धा शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या सांगितलेली आहे. त्यामध्ये मी पेसा क्षेत्र आणि नॉन पेसा क्षेत्राच्या सुद्धा जागा आपल्याला तिथं सविस्तर सांगितलेल्या आहेत. मित्र, माझी अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल याला लाईक करा, याला तुमच्या शिक्षक उमेदवारांच्या ग्रुपवर शेअर करा आणि तुम्ही जर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशा व्हिडिओची जर गरज खरोखरच भासत असेल तर आपण निश्चित या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या या चर्चेला आता पूर्णविराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.